अहिल्यानगर महानगरपालिका व मोबाईल असोसिएशनच्या वतीनं आनंदधाम ते आयुर्वेद चौकपर्यंत स्वच्छता मोहीम संपन्न. परमपूज्य श्री आलोक ऋषीजी महाराज साहेब यांची स्वच्छता मोहिमेला शुभेच्छा. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचा सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन परमपूज्य श्री आलोक ऋषीजी महाराज यांनी केलं. तसेच या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत आनंदधाम, चौथे, अहिंसा चौक, स्वस्तिक चौक, जुना टिळक रोड, आयुर्वेद कॉलेज चौकापर्यंतच्या रस्त्यावरील डीप पद्धतीनं स्वच्छता केली. यामध्ये दगड, गोटे, माती, झाडाच्या फांद्या काढत क्लीन रस्ते केले. आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. तसेच आयुक्त यशवंत डांगे हे तर दररोज स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वतः कर्मचाऱ्यांसमवेत सहभागी स्वच्छता करतात. आज स्वच्छता करीत असताना हातात काटे घुसले. तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, विपुल शेटिया, अविनाश घोले, मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, गोरख पटोळे आदींसह 400 मोबाईल दुकानदारांनी यात सहभाग घेत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की शहरात मनपाच्या माध्यमातून काही दिवसांपासून कचरा संकलन करण्याकरता घंटागाडी जात असल्यामुळे आता कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत नाहीत. लोकसहभागातून डीप क्लिनिंगचं नियोजन केलंय. यामध्ये शहरातील वेगवेगळ्या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेताना पाहायला मिळतंय. मागील काही दिवसांपूर्वी केमिस्ट असोसिएशननं बंगाल चौक ते जुनी महानगरपालिका परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. आज अहिल्यानगर जिल्हा रिटेल मोबाईल असोसिएशन स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला. यापुढील काळात देखील सामाजिक व्यावसायिक मित्रमंडळ, महिला ग्रुप, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, नागरिक या सर्वांनी एक तास सहभागी झाला पाहिजे. आपल्या शहराप्रती असणारे प्रेम जाणून दिलं पाहिजे. आपली जबाबदारी म्हणून आपल्याला इंदोरसारख्या स्वच्छ शहराशी स्पर्धा करायची आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या बाहेर डीप पद्धतीनं स्वच्छता केली तर आपलं शहर एक दिवसात स्वच्छ होईल. तरी सर्वांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावं असंही आमदार संग्राम जगताप म्हणाले. गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा संकलन करण्याकरता घर टू घर घंटागाडी जाण्याकरता चांगली सुविधा उपलब्ध झाली. आणि त्यावेळेसपासून एक चांगलं शहरामध्ये कचऱ्याची जी ढिगार आपल्याला कचऱ्याची आवर पाहायला मिळायची तर ती आता आपल्याला कुठेतरी संपुष्टात आलेली पाहायला मिळतात. त्याच अनुषंगानं एक लोकसहभागातून महानगरपालिकेच्या सहकार्यानं स्वच्छता अभियान म्हणजे एक डीप क्लिनिंग आपण म्हणू शकतो की तसं देखील आता नियोजन सुरू झालेलं आहे. आणि त्या डीप क्लिनिंगच्या मोहिमेमध्ये आता वेगवेगळ्या संघटना देखील आपल्याला सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. परवा दिवशी देखील केमिस्ट असोसिएशन ही त्याच्यामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेली होती. बंगाल चौकी परिसरातून संपूर्ण दवा बाजार जुन्या महानगरपालिकेपर्यंत त्यांनी स्वच्छते मोहिमेमध्ये संपूर्ण केमिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदवला. आणि आज देखील आपण पाहतोय की धार्मिक परीक्षा बोर्डचा हा परिसर म्हणजे आनंदधामपासून त्याला सुरुवात झाली. अहिंसा चौक आणि अहिंसा चौकातून स्वस्तिक चौक आणि स्वस्तिक चौकातनं अगदी जुना टिळक रोड ह्या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये आज मोबाईल रिटेलर असोसिएशन ही देखील सकाळी 6:30 वाजल्यापासून सहभागी झालेली आहे. निश्चित अशा वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील, समाजाच्या संघटना असतील, व्यावसायिक संघटना असतील, व्यापारी संघटना असतील, महिलांचे ग्रुप असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये सकाळी सकाळी सराव करता जाणारे ग्रुप असतील, सर्वांनी एक तास अशा मोहिमेमध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि आपल्या शहराप्रती असणारा आपल्या शहराचं एक वेगळं प्रेम हे आपण त्याच्यातनं प्रत्येकाला जाणून दिलं पाहिजे. आणि आपली जबाबदारी जी काय आम्ही सांगतो की आपल्याला भारतातलं सगळ्यात म्हणजे स्वच्छ असणारं शहर म्हणजे इंदोर शहर आहे. आणि त्या शहराची आपल्याला स्पर्धा करायची, त्या शहराच्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी काम आपल्या शहरामध्ये निर्माण करायचं. तर त्याच्याकरता प्रत्येकाने जर आपल्या घराच्या बाहेर डीप क्लिनिंग जर केलं आणि आपण जिथं व्यापार करत असाल, उद्योग व्यवसाय असेल, एखादं काही नोकरी करत असेल तर त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने असं अभियान राबवलं तर हे शहर मला वाटतं एका दिवसामध्ये स्वच्छ होईल, डीप क्लिनिंग होईल. म्हणून आपण सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं अशी एक विनंती आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांना करतो. आणि आज मोबाईल रिटेल असोसिएशन यांनी जो पुढाकार घेतलाय त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.